नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णवने ईश्वरीला गुंडांच्या तावडीतून वाचवलेलं असतं. त्यानंतर ईश्वरी अर्णवचा हात पकडून त्याला आपल्याबरोबर लगेच घेऊन बाहेर निघून येते. ती म्हणत असते, सर अहो पटकिनी चला ना, आपल्याला उशीर होतोय, ऑफिसमध्ये सगळेजण वाट बघत असतील. तेव्हा ईश्वरी त्याचा हात पकडून त्याला घेऊन जात असते आणि इथे कंटिन्युअसली बडबड करतच असते. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे मात्र एकटक बघत असतो. त्याच्यामध्ये ईश्वरीची ओढणी काही त्याच्या चेहऱ्यावरती उडत असते, ती सुद्धा तो बाजूला करतो आणि तिच्या बोलण्यात पूर्णपणे हरवून गेलेला असतो. त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो की बाकीची बडबड मी सिंदूर गाडीमध्ये बसून करूया का. तेव्हा इथे ईश्वरी गाडीमध्ये बसत असते. ती म्हणत असते, अहो जर पटकन चला, ऑफिसमध्ये सगळेजण टेन्शनमध्ये असतील. तेव्हा दोघेजण गाडीमध्ये बसून ऑफिसला यायला निघालेले असतात. त्यानंतर इथे ऑफिसमध्ये आकाश अर्णवचा फोन ट्राय करत असतो, त्याचा फोन लागत नाही. ईश्वरी इथे आता नसल्यामुळे नम्रता तिचा फोन ट्राय करत असते, तिचा फोन लागत नाही. लावण्य विचारत असते, लागला का ARचा फोन. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही दादाचा फोनच लागत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, लावण्य काय करायचं मग आता, ईश्वरी आणि दादा दोघे पण नाही आहे, फंक्शनचं काय करायचं मग आता, या लोकांना काय सांगायचं. तेव्हा नम्रता म्हणते, मला इशूची काळजी वाटते, कुठे गेली असेल ती न सांगता, तिला काही झालं तर नसेल ना आकाश सर. तेव्हा इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो, लावण्या अगं काय करतेस तू, कुठे जातेस, काय करायचं फंक्शनचं ते सांग ना, दोघे पण इथे नाही आहेत, आपण मगापासून त्यांची वाट बघतोय. तेव्हा लावण्या म्हणत असते, आकाश हे बघ मी ऑलरेडी टेन्शनमध्ये आहे, तुला जो डिसिजन घ्यायचा आहे तो तू घे ना, मी ऐकेन तुझं. त्यानंतर इथे आकाश खूपच टेन्शनमध्ये असतो, कारण त्याचा भाऊ तिथे नसतो. त्यामुळे इथे आकाश काही बोलायला जाणार तेवढ्यातच त्याचं दाराकडे लक्ष जातं. तर तिथून इथे आता एंट्री केलेली असते अर्णव आणि ईश्वरीने. त्या दोघांना तिथे बघून आकाश खूपच जास्त खुश होऊन जातो. तेव्हा सगळेजण आता अर्णवकडे बघतच असतात, कारण इतका उशीर झालेला असतो. पण फायनली अर्णव आणि ईश्वरी फंक्शनला पोचलेले असतात. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी घाईघाईने दोघेजण आकाश आणि नम्रताकडे येतात. तेव्हा आकाश म्हणतो, दादा अरे कुठे होतास तू, तुला माहिती आहे का मी कधीपासून तुझा फोन ट्राय करतोय, तुझा फोनच लागत नाही आहे, कुठे होतात कुठे तुम्ही दोघेजण. तेव्हा इथे इशू नम्रताला मिठी मारते. तेव्हा नम्रता म्हणते, इशू अगं कुठे होतीस तू, मी कधीपासून तुझा फोन ट्राय करते, तुला माहिती आहे का, तुझा फोनसुद्धा बंद आहे, सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम होता का, तू अडचणीत होतीस का. तेव्हा इशू म्हणते, ताई आता मी एकदम ठीक आहे, काळजीचं काही कारण नाही आहे, हे बघ मी तुला नंतर सगळं काही सांगते, पण आता सगळं ठीक आहे, तू नको काळजी करू, अर्णव सर आले ना, त्यांनी सगळं व्यवस्थित केलं. तेव्हा नम्रता म्हणते, इशू अगं मला तुझी खूप काळजी वाटत होती, तू अडचणीत होतीस का कुठल्या, मग तू मला का फोन केला नाहीस. तेव्हा इशू म्हणते, ताई अगं मी अडचणीत नव्हते, जे काही झालं आहे ना ते मी सगळं तुला नंतर सांगेन, पण आता सगळं व्यवस्थित आहे, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, ब्रो काय झालं, कुठे होता तुम्ही दोघेजणं, सगळं ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही, आता सगळं ठीक आहे, हे बघा तुम्ही काळजी करू नका, मी सिंदूर एकदम ठीक आहे. तेव्हा इथे अर्णवला वाटतं की नम्रता खूपच जास्त पॅनिक होते. तेव्हा तो तिला समजावतो आणि सांगतो की घाबरण्यासारखं काही झालेलं नाही आहे, सगळं काही आता ठीक आहे. त्याने परिस्थिती सावरून घेतलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणतो की आकाश बरं चल, सगळेजण वाट बघतायत, आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मी चेंज करून आलो, तोपर्यंत तुम्ही तयारी सुरू करा. तेव्हा इथे अर्णव आकाश गेल्यानंतर लावण्यसुद्धा जात असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, लावण्य मॅडम अहो 1 मिनिट थांबा ना, बघितलंत ना तुम्ही, माझी पहिली ऑर्डर मी अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण केलेली आहे, माझी पहिली ऑर्डर व्यवस्थित पूर्ण झाली आणि ती इथे ऑफिसपर्यंतसुद्धा अगदी व्यवस्थित पोचली ना, मला खरंच खूप आनंद झाला आहे, मला तर खूप बढिया वाटून राहिलं, असं ती जेव्हा म्हणते ना, तेव्हा इथे लावण्याला खूप राग येतो. लावण्य तिच्याकडे रागाने बघत असते आणि सरळ आता तिथून निघून जाते. तेव्हा इथे ईश्वरीला कळलेलं असतं की हे कारस्थान दुसरं तिसरं कुणाचं नाही तर लावण्याचंच आहे.
तर इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी ऑफिसमध्ये असते, तर इथे आत्या खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. जेव्हा इथे ईश्वरीकडून काही चुका होत होत्या तेव्हा आत्या तिच्यावरती फार चिडायची. ती म्हणायची की तू आत्ताच्या आता इथून निघून जा, तू इथे राहूसुद्धा नकोस, कळलं ना तुला. आणि जेव्हा आत्यावरती प्रॉब्लेम येतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आत्या आम्ही कुठेही जाणार नाही, तू किती काय काय केलेस आमच्यासाठी आणि तुला आता आमची गरज आहे, तर आम्ही तुला एकटं सोडून इथून निघून जायचं का. तेव्हा इथे आत्या म्हणत असते, अगं इशू मग काय करणार आहेस तू. तेव्हा इशू म्हणते, काय करणार म्हणजे काय, काम करणार, पैसे कमवणार आणि तुझं सगळं कर्ज फेडून टाकणार. तू अजिबात काळजी करू नको, आम्ही आहोत ना सगळेजणं. आणि आत्या, अगं तू कोण आहेस आमची, तू आम्हाला आईसारखीच आहेस ना, तू आम्हाला किती माया लावतेस. मग आता तू अडचणीत असशील तर आम्ही तुझी मदत करायला नको का. आम्ही तुझी मदत करणारच, तू एकटी नाही आहेस, तू सुद्धा आम्हाला आईसारखीच आहेस. असं ईश्वरी जेव्हा आत्याला म्हणते तेव्हा तिला फार आनंद होतो. तेव्हा इथे आत्या म्हणत असते, इशू खरंच म्हणजे तू किती करतेस ग या घरासाठी, किती काळजी आहे तुला सगळ्यांचीच. तेव्हा इथे आत्याचा जो काही ईश्वरीबद्दलचा गैरसमज असतो तो सुद्धा आता दूर झालेला असतो. ईश्वरी म्हणत असते, आत्या तुला काळजी करायचं काही कारण नाही आहे, आम्ही सगळेजण आहोत ना, आपण सगळेजण एकत्र येऊन तुझं कर्ज फेडूया आणि आपल्याला एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे ना, ती आपण घेऊया अगं, त्याने आपलं निम्मं कर्ज फेडलं जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया तिच्यासाठी चहा घेऊन येते. ती म्हणत असते की वंस, अहो झोप तर झालेली नाही आहे, पण चहा घेतली ना तर जरा झोप उडेल आणि तरतरी येईल. तेव्हा इथे आत्या म्हणत असते, जयू आत्या बघ ना गं सुप्रिया, आपली इशू किती काम करते ना गं, किती कष्ट करते ती, आपलं हे कर्ज फेडण्यासाठी किती प्रयत्न करते. तेव्हा सुप्रिया म्हणते, वंस तुम्हाला काय हे मध्येच आठवलं, म्हणजे सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा इथे आता आत्या म्हणत असते, अगं सुप्रिया, इशू खूप गोंधळ घालायची ना तेव्हा त्याच्यावरून मी तिला खूप बोलायचे, पण आता मी बघते ना तिच्याकडे, कर्ज फेडण्यासाठी किती मेहनत घेते ती. तेव्हा सुप्रिया म्हणते, असू द्या हो, तुमच्यासाठीच करते ना ती सगळं, आणि तसंही आपण सगळेजण एकच तर आहोत. त्यानंतर इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते, सात्विक फॅशन. तेव्हा इथे अर्णवला आता त्याच्या कंपनीला जो काही इथे प्रॉफिट झालेला असतो तो सगळ्यांच्या मेहनतीमुळे झालेला असतो आणि म्हणूनच त्याचं सगळं क्रेडिट त्याला आपल्या एम्प्लॉईला सुद्धा द्यायचं आहे आणि त्यांनी जे काही मेहनत घेतली त्यालासुद्धा द्यायचं आहे. तेव्हा तो म्हणत असतो की आपल्या कंपनीला जो काही फायदा झाला आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची मेहनत आहे, म्हणूनच आपण हे टार्गेट अचीव करू शकलो आणि आपल्या कंपनीला इतका प्रॉफिट झाला आहे, म्हणून मला तुमच्या सगळ्यांबरोबर ते सेलिब्रेट करायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पहिल्यांदा मी कोणाला तरी चॅलेंज दिलं होतं आणि ते चॅलेंज मी हारलो आहे, पण पहिल्यांदा हारल्यामुळे मला खूपच जास्त आनंद झाला आहे, मला अजिबात वाईट वाटलेलं नाही आहे आणि कोणीतरी चॅलेंज हे जिंकलं आहे, त्याच्यामुळे आता मला विनरची ट्रॉफी त्या व्यक्तीला द्यायची आहे. लावण्या, मी तुला एक ट्रॉफी तयार करून ठेवायला सांगितली होती, ती तयार केली आहेस का तू. तेव्हा लावण्या म्हणते, हो तयार करून ठेवली आहे. तेव्हा लावण्या ती ट्रॉफी आणायला जाते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, तू आता इथे स्टेजवरती ये. तेव्हा तिला स्टेजवरती बोलावलं जातं. तेव्हा लावण्य आणि ईश्वरी दोघीजणी एकमेकींकडे बघत असतात. तेव्हा लावण्य तिला म्हणते की चल आता स्टेजवरती चल. तेव्हा इथे लावण्य आपल्या मनामध्ये म्हणत असते की इथे AR हिचं एवढं कौतुक करतोय, तर मला असं वाटतंय की ARच हिला तिथून त्या गुंडांच्या तावडीतून सोडवून वाचून तर घेऊन आलेला नाही आहे ना, म्हणजे अच्छा, तर इथे अर्णवनेच ईश्वरीला वाचवलं आहे असं आता लावण्य म्हणत असते. त्यानंतर इथे अर्णव ती ट्रॉफी लावण्याच्या हातातून घेऊन ईश्वरीला देतो. तेव्हा इथे बेस्ट विनर ह्याची ट्रॉफी आता ईश्वरीला मिळालेली असते. तेव्हा सगळेजण आता तिच्यासाठी टाळ्या वाजवतात, तर तिला एक चॅलेंज दिलं होतं, जबाबदारी दिली होती आणि ती आता ईश्वरी जिंकले, त्यामुळे तिला आता इथे बेस्ट विनरची ट्रॉफी मिळालेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण टाळ्या वाजवतात आणि ईश्वरीचं कौतुक करतात. त्यानंतर इथे सगळेजण आपापल्या कामाला लागतात. लावण्य लगेचच रागाने तिथून निघून जाते, कारण अर्णव ज्या पद्धतीने ईश्वरीचं कौतुक करत असतो ते तिला अजिबात बघवत नसतं. तेव्हा इथे आता तिला ट्रॉफी दिल्यानंतर अर्णव म्हणतो, बघ बेस्ट विनरची ट्रॉफी मिळाली आहे तुला, मला माहिती होतं मी सिंदूर, तू हे करून दाखवशील, तू हे चॅलेंज पूर्ण करशील, मला पूर्ण विश्वास होता. तेव्हा इथे ईश्वरीला आठवतं
जेव्हा अर्णव तिला हे चॅलेंज द्यायला आलेला असतो तेव्हा तो तिला म्हणालेला असतो की तू हे चॅलेंज स्वीकार, तू ही ऑर्डर कंप्लीट करून दाखव. तेव्हा ती म्हणते की मला ही ऑर्डर घ्यायची नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, अरे वा, तुला तर बेस्ट लूजरची ट्रॉफी द्यायला पाहिजे. कुठलीही मेहनत न करता तू इथे सरळ गिवअप करतेस. मग जे लोक मेहनत करत नाही, जे लोक कष्ट करत नाही, त्यांना तर लूजरच म्हणतात ना. मग तू तर माझं चॅलेंज स्वीकारलं सुद्धा नाहीस. मी तुला ते चॅलेंज देण्याच्या आधीच तू गिवअप केलंस. मग तू तर बेस्ट लूजर आहेस ना. मग आता तू जर लूजर नाही आहेस, तू जर विनर आहेस, तर ते तू सिद्ध कर हे चॅलेंज पूर्ण करून. तेव्हा इथे अर्णवने हे सगळं तिला ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, ती ऑर्डर घेण्यासाठीच तो तिला बोललेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर, याचा अर्थ तुम्ही मला जे काही बोलला होतात ते सगळं मी ऑर्डर पूर्ण करावी म्हणून म्हणाला होतात. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, इशू, तुला शेवटीला कळलं तर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर, मला कळलं, पण तुम्ही हे सगळं का बोलला सर? काय कारण होतं हे सगळं करण्यामागे? तेव्हा इथे अर्णवला आता आठवतं, ज्या वेळेला इथे अर्णवने ईश्वरीला नोकरीवरून काढलं होतं तेव्हा आकाश इथे अंजलीला म्हणत असतो, ताई, अगं बिचाऱ्या ईश्वरीला इथे कामाची गरज होती, नोकरीची गरज होती तिला, कारण तिला पैसे हवे होते, तिला पैशांची गरज होती, म्हणून ती तर आपल्या इथे परत कामाला आली होती ना. पण दादाने कुठलाही विचार न करता तिला सरळ नोकरीवरून काढून टाकलं आणि तिचं इन्कम बंद करून टाकलं. आता कशी तिला मदत होणार आहे? तेव्हा इथे अर्णवने त्याचं बोलणं ऐकून इथे तिला खूप मोठी ऑर्डर मुद्दामून दिलेली असते आणि मग त्या ऑर्डरमधून तिला खूप सारे पैसे मिळणार असतात आणि तेवढंच त्यांच्यावरती जे कर्ज असतं ते फेडायला मदत होणार असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही हे का केलंत? तेव्हा अर्णव म्हणतो, जाऊ दे ना मिस इंदौर, तुला नाही कळणार ते. आणि तो तिथून जातो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे कौतुकाने बघतच राहते. त्यानंतर इथे अंजली येते. अंजली म्हणत असते, अहो बघा ना, आपल्या ऑफिसमध्ये कार्यक्रम पार पडला ना, त्याचे फोटो आकाशने आत्ताच पाठवलेत. बघा ना तुम्ही फोटो. इथे अर्णवने ईश्वरीला ट्रॉफी दिली आहे. दोघे एकत्र किती गोड दिसत आहेत ना. तेव्हा इथे आता फोटो बघत असताना जेव्हा राकेश अर्णव आणि ईश्वरीला एका फ्रेममध्ये बघतो तेव्हा त्याला खूपच जास्त राग येतो, खूप जास्त जेलस होतो तो. आणि तो इथे म्हणत असतो, अंजली, ही ती ईश्वरी आहे का? ही मुलगी कोण आहे? असं आधी तो विचारतो. तेव्हा अंजली बिचारी साधेपणातच म्हणते, अहो ही ईश्वरी आहे. ईश्वरी मी नाही का बोलते? किती दोघेजणं सोबत अगदी परफेक्ट दिसत आहेत ना, किती गोड दिसत आहेत बघा तुम्ही. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अच्छा अच्छा, म्हणजे ही आहे का ईश्वरी? तेव्हा अंजली म्हणते, हो, ही आहे ईश्वरी. ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं सोबत बघा ना किती छान दिसत आहेत. तेव्हा इथे आता तिच्यासमोर राकेश म्हणतो, हो हो, दोघेजणं छान दिसत आहेत, पण मनातून त्याला रागच आलेला असतो इथे अर्णव ईश्वरीला एकत्र बघून. त्यानंतर आता आकाश आणि नम्रता दोघेजण एकत्र बोलत असतात. म्हणजे इथे आता नम्रता जेव्हा ऑफिसमध्ये येते तेव्हा आकाश फक्त तिच्याजवळच बोलत असतो. तो तिला अजिबात एकटं सोडत नाही. ती जिथे उभी असते तो तिच्याबरोबरच तिच्याजवळ बोलायला उभा असतो. अजिबात तिला एकटं वाटेल असं तो काहीसुद्धा करत नाही. संपूर्ण अटेन्शन तो नम्रतालाच देत असतो. त्यानंतर इथे ईश्वरी येते. ईश्वरी म्हणत असते की नमूताई, आकाश सर, आपण हे एवढी मोठी ऑर्डर, पहिली ऑर्डर पूर्ण करू शकलो. 700 बॉक्सेस आपण तयार केले. हे मी एकटीने काहीही केलेलं नाही आहे. तुमच्या सगळ्यांची मेहनत होती. आकाश सर आणि नमूताई, तुम्ही दोघांनी माझी खूप खूप मदत केलीत. खरंच थँक्यू सो मच. तुमच्यामुळे हे शक्य झालं नसतं. तुम्ही ऐनवेळी आलात आणि आमची मदत केलीत. थँक्यू आकाश सर. तेव्हा इथे नमू म्हणत असते, इशू, आता तू बहिणीला थँक्यू म्हणणार आहेस का? अगं ही ऑर्डर आपलीच तर होती ना. तेव्हा इथे तू मला थँक्यू म्हणू नकोस. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, तू जर नम्रताला थँक्यू म्हणत नाही आहेस ना, तर तू मलासुद्धा थँक्यू म्हणू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते का? तेव्हा इथे आकाश म्हणतो असंच. तेव्हा आकाश इकडे नम्रताकडे बघून हसायला लागतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, घे ताई, आता तोंड गोड कर. तेव्हा ईश्वरी त्यातली मिठाई घेते आणि ती नम्रताला भरवते. त्यानंतर आकाशलासुद्धा मिठाई भरवते. तेव्हा तिथे अर्णव येतो आणि अर्णवसुद्धा आ करून उभा राहिलेला असतो. त्याची इच्छा असते की ईश्वरीने त्यालासुद्धा मिठाई भरवावी आणि त्याचंसुद्धा तोंड गोड करावं. तेव्हा इथे आकाशने आता तोंड उघडंच ठेवलेलं असतं आणि तो वाट बघत असतो की कधी ईश्वरी मलासुद्धा मिठाई भरवती. तेव्हा इथे ईश्वरी त्याला ती मिठाई भरवायला जातच असते, पण तिला खूपच जास्त ऑकवर्ड वाटतं आणि आजूबाजूला खूप लोक असतात.
तेव्हा तिला लाजसुद्धा वाटते. तेव्हा ती मिठाई आता त्याला भरवताना पुन्हा हात खाली करते आणि म्हणते की सर हात पुढे करा ना. तेव्हा इथे अर्णव हात पुढे करतो. तेव्हा ईश्वरी त्याच्या हातावरती ती मिठाई ठेवते आणि ती म्हणत असते की सर मिठाई खाऊन घ्या. तेवढ्यातच इथे एक मुलगी असते. ती ईश्वरीला आवाज देते आणि म्हणते की ईश्वरी जरा इकडे ये ना. तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी आलेच हां, आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा इथे आकाश अर्णवकडेच बघत असतो. आकाशला वाटत असतं की वा, म्हणजे आता गोष्ट इतकी पुढे निघून गेले की आम्ही असताना देखील इथे अर्णव तोंड उघडं करून आता ईश्वरीने त्याला मिठाई भरवावी अशी त्याची अपेक्षा आहे. म्हणजे इथे अर्णव जो कुणाच्याही हातून काही खात नाही, कोणालाही इतकं अटेन्शन देत नाही, तो ईश्वरीसाठी इतका पॉझेसिव्ह होतोय हे बघून आता आकाशला फार आश्चर्य वाटतं. तेव्हा इथे आकाश त्याच्याकडे एकटक बघत असतो. अर्णव खूपच जास्त लाजतो आणि लगेच तिथून निघून जातो. तेव्हा आकाश आणि ईश्वरी दोघेही आता हसायला लागतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आजी म्हणत असते की माझा मोबाईल कुठे आहे, माझा मोबाईल कुठे आहे. म्हातारपणसुद्धा ना एखादी वस्तू कुठे ठेवली की ती पुन्हा काही लक्षात राहतच नाही. कुठे गेलं आहे माझा मोबाईल काय माहिती. तेव्हा अंजली म्हणत असते आजी, अगं आजी एक मिनिट, काय झालं, तुझा फोन सापडत नाही आहे का? थांब मी शोधून देते ना. अहो एक काम करा, जरा तुम्ही आजीच्या फोनवरती फोन लावून द्या बरं. तेव्हा इथे आजी म्हणत असते की कुठे शोधू मला कळत नाही आहे. आता इथे तर ठेवला होता ना, लगेच कुठे गेला. तेव्हा अंजली म्हणते आजी तू दगदग करू नको, तू इथे बस बरं, मी तुझ्या रूममध्ये बघून येते. तू तुझ्या रूममध्ये ठेवला असेल, थांब मी चेक करून येते. तू नको इकडे तिकडे आता दगदग करू, मी आलेच. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आजी आलेली असते. ती आपल्या खुर्चीवरती बसते. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो की आजी अहो तुम्ही बघितलेत का ऑफिसमधले फोटो. इथे आकाशने ऑफिसमध्ये आता कार्यक्रम झाला ना त्याचे फोटोज पाठवलेत. तेव्हा मी बघितलं तर मला अंजलीने आता सांगितलं की ही अर्णवबरोबर जी मुलगी उभी आहे ना ती ईश्वरी आहे असं मला तिने सांगितलं. तेव्हा मला असं वाटते आजी की तुम्ही म्हणताय तसं अर्णवसाठी आहे ना लावण्याच परफेक्ट आहे. म्हणजे मी का म्हणतोय खरं सांगू का, ही मुलगीसुद्धा दिसायला छान आहे, गोड आहे, पण आपला अर्णव कसा असा सुंदर राजबिंड आहे ना एकदम. राजबिंड मुलाला आहे ना लावण्यासारखी स्मार्ट मुलगी छान वाटेल, लावण्यासारखी स्मार्ट मुलगीच त्याला शोभून दिसेल असं मला वाटतं. तेव्हा इथे आजी म्हणते हो ना जावई बापू, तुम्हालासुद्धा असंच वाटतंय ना की लावण्य आणि आपला अर्णव हे दोघेजण एकत्र छान दिसतील म्हणून. तेव्हा राकेश म्हणतो हो हो मला पण तसंच वाटतंय, ते दोघेजण एकत्र छानच दिसतील. त्यानंतर इथे आता लावण्य म्हणत असते की हे कसं शक्य आहे, इतके प्रयत्न करूनसुद्धा ती ईश्वरी कशी काय जिंकू शकते, कशी काय तिने ऑर्डर कंप्लीट केली आणि ती ऑफिसमध्ये घेऊन आली, मला खरंच काही कळत नाही आहे. त्यानंतर वल्लरीचा फोन आलेला असतो. तेव्हा लावण्य फोन उचलते आणि म्हणते हो हो मला माहिती आहे, तुम्ही आता बोलाल की मी कसा प्लॅन फ्लॉप केला म्हणून, कशी ती ईश्वरी मिठाई घेऊन ऑफिसला पोचली म्हणून, बरोबर की नाही, हेच बोलायला फोन केला आहेत ना तुम्ही. तेव्हा वल्लरी म्हणत असते म्हणजे ती ईश्वरी ऑफिसला पोचली आणि तिने बनवलेली मिठाईसुद्धा ऑफिसला पोचली, म्हणजे एवढं प्लॅनिंग करून काही उपयोग झालेला नाही आहे. तेव्हा लावण्य म्हणत असते की ती खूपच जास्त चालाक निघाली, म्हणजे तिला माहिती आहे की मी मिठाई इथे पुन्हा खराब करण्याचा प्रयत्न करू शकते. तेव्हा तिने मला चकवा दिला, माझ्या माणसाला तिने इथे मूर्ख बनवलं. म्हणजे ती ज्या टेम्पोमधून आली ना त्या टेम्पोमध्ये मिठाई नव्हतीच, तरी ते मिठाई घेऊन तिची बहीण नम्रता आणि आकाश दोघेजण आले आणि ईश्वरीला जे लोक घेऊन गेले होते ना त्या टेम्पोमध्ये अजिबात मिठाई नव्हती. आणि AR तिथे गेला आणि त्या मिडल क्लास ईश्वरीला उचलून घेऊन इथे ऑफिसमध्ये आला. कळते का तुम्हाला मामी, हे जर असंच चालू राहिलं ना तर मग मी. तेव्हा वल्लरी म्हणते नाही नाही आता असं अजिबात होणार नाही आहे. त्या ईश्वरीची एवढी हिंमत, म्हणजे आधी मिठाई खराब करूनसुद्धा तिने पुन्हा ती ऑर्डर कंप्लीट केली आणि मिठाई ती ऑफिसमध्ये घेऊनसुद्धा आली. आता बघ ही वल्लरी काय करते, उद्याच्या उद्या त्या ईश्वरीला आणि तिच्या पूर्ण परिवाराला मुंबई सोडायला लावते की नाही बघच तू. तेव्हा इथे आता ईश्वरी तिथे येण्याच्या आधी लावण्य म्हणत असते की मामी फक्त बोलू नका, तर मला रिझल्ट हवा आहे, रिझल्ट, फक्त बोलू नका. तेव्हा वल्लरी म्हणते नाही नाही तुला आता रिझल्टच मिळेल, आता मी फक्त बोलत नाही आहे. त्यानंतर तिकडे आता ईश्वरी आलेली असते. ती म्हणत असते का हो काय झालं मॅडम, इतका राग कसला आलाय तुम्हाला, तुम्हाला माझा राग आलाय का मॅडम.
तेव्हा इथे लावण्य म्हणते, ईश्वरी तू गप्प बसा, एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते, 1 मिनिट, आता तुम्ही जास्त नाही बोलायचं, आता मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचं, कळलं तुम्हाला? तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णव ईश्वरीचा हात पकडतो. ईश्वरी म्हणते, सर हे काय करताय तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, मलासुद्धा मिठाई खायची आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता जिलेबी घेते आणि इथे अर्णवला भरवायला जात असते. तेव्हा दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने किती मोठा प्रॉब्लेम फेस केला आहे हे आकाश अर्णवला सांगत असतो. आकाश म्हणत असतो की दादा, ईश्वरीने जी मिठाई बनवली होती ना, ती मिठाई कुणीतरी खराब केली, त्याच्यामध्ये पेट्रोल टाकलं होतं आणि तिने बिचारीने पुन्हा नवीन मिठाई तयार केली. मला असं वाटतं हे कुणीतरी मुद्दामून केलं आहे आणि मला एका व्यक्तीवरती संशयसुद्धा आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, कुणावरती संशय आहे तुला? तेव्हा आकाश म्हणतो, लावण्यावरती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ईश्वरीने राकेशला फोन केलेला असतो आणि ईश्वरी म्हणते, राकेशजी, इथे ना अर्णव सर आले आहेत. आता काल माझी मिठाई कुणी खराब केली ना, हे सरांना बघायचं आहे. तेव्हा तुम्ही त्या CCTV फुटेजबद्दल जरा अर्णव सरांबरोबर बोला. तेव्हा राकेश नाही म्हणत असतो. तेवढ्यातच ईश्वरी अर्णवकडे फोन देते आणि अर्णव जेव्हा हॅलो म्हणतो, तेव्हा इथे राकेश आता पूर्णपणे घाबरलेला असतो. पण इथे तो काही आता अर्णवबरोबर बोलायला अजिबातच तयार नसतो.